कशी झाली काही कारणाचं समजलं आहे? याच्यात प्रमुख कारण एक तर अतिवृष्टी हा एक भाग आहेच, पण त्याच्याबरोबर एन्क्रोचमेंट जे नाले आहेत त्या नाल्यांना बुजण्याचं काम उभ्या महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, त्या नाल्याला बुजण्यासाठी कुठे कुठे बऱ्याच अंशी नगरपालिका असेल, बिल्डर असतील, आपले काही स्थानिक नागरिक सुद्धा त्याच्यामध्ये आग्रही असतात. पण या सगळ्या गोष्टींमुळे ते नाल्यांचं जी रुंदीकरण मिनिमम 12 ते 15 मीटरचा नाला जो अपेक्षित असतो तो केवळ 2 मीटर, 4 मीटर, 3 मीटर असं जर का त्याची रुंदी राहिली असेल आणि पाण्याचा फ्लो समजा जर का संपूर्ण जंगलातून येत असेल तर स्वाभाविक आहे ते पाणी कुठेतरी डायव्हर्ट होईल आणि त्याचं नुकसान होईल. मी शासनाला पण आणि पालकमंत्र्यांना सुद्धा आणि गिरीश भाऊ महाजन यांना सुद्धा जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोरच या मागणीसाठी त्या ठिकाणी मागणी रेज केली आणि ज्या ज्या ठिकाणी असे नाले छोटे करण्याचं प्रमाण वाढलेलं असेल त्या नाल्यांवरती आपल्याला तातडीने निर्णय घ्यावा लागेल. ड्रोनद्वारे त्याची शूटिंग केली पाहिजे. नॅचरल नाल्याची जी विड्थ असते ती नॅचरल नाल्याची विड्थ ही पूर्वी किती होती हे पूर्वीच्या इतिहासाप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या लँड अँड रेकॉर्डनुसार तेवढी विड्थ ही कंपल्सरी झाली तरच अशा प्रकारचा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो. राज्य सरकारने सुद्धा याच्यामध्ये ठोस भूमिका घेऊन असे नदी नाले जर का बंद व्हायला लागले तर अशा प्रकारचं पाणी किती कमी पडलं तरी सुद्धा पूरहानीमुळे नुकसान होऊ शकतं. ही मानव निर्मित, माझ्या माहितीनुसार ही मानव निर्मित आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्ती राहिली असती जरी असली परंतु पाणी वाहून न जाणे याला मेन जर का जबाबदार असणार आहे तर ती मानव निर्मित केलेली आपत्ती असंच आपल्याला म्हणावं लागेल.